श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत, कारण 24 तारखेला आहे होळी आणि होळी संबंधित आपल्याला एक छोटासा उपाय जाणून घ्यायचा आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे आणि होळी हा सण अतिशय उत्साहात आपल्याकडे साजरी केला जातो, तसाच तो तितकाच फलदायी असतो। होळीच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे सेवा करते, काही उपाय करते, त्या 100% फलदायी ठरत असतात। होळी म्हटलं तर रंगांचा सण असतो आणि होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर बघा, 24 मार्च रोजी होणारा जो सण आहे, या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। त्या एका उपायामुळे आपल्या घरात सकारात्मकतेचं वातावरण राहणार आहे। घरामध्ये जी नकारात्मकता असेल ती दूर होण्यासाठी देखील हा छोटासा उपाय आपल्याला मदत करणार आहे। फाल्गुन महिन्यात येणारी जी पौर्णिमा असते, ही होळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। होळीच्या दिवशी सेवा तर केल्या जातात, परंतु काही तांत्रिक उपाय देखील केले जातात। पण जे काही उपाय आपण करत असतो ते फक्त आपल्या हितासाठी करायला हवे, एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे। आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्याने नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह असा बदल दिसून येतो। धर्मशास्त्रात देखील त्याला मान्यता मिळालेली आहे। तर बघा, आता जो उपाय आपण जाणून घेणार आहोत तो तुम्हाला होळीच्या रात्री करायचा आहे, म्हणजे 24 तारखेला जेव्हा होलिका दहन होणार आहे तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। फक्त हा उपाय करत असताना एक काळजी घ्यायची आहे, ती अशी की जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या कुटुंबियांची आर्थिक संकटातून किंवा दारिद्र्यातून किंवा अन्य कुठल्या अडचणी असतील तर त्यातून सुटका व्हावी असं जर वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही गोपनीयता ठेवून करायचा आहे, म्हणजे गुपचूप करायचा आहे, कोणाला सांगायचं नाही। बघा, अशा काही गोष्टी असतात ज्या जगापासून लपवूनच कराव्या लागतात, तरच त्या फलदायी ठरत असतात। म्हणून हा उपाय करताना गाजावाजा न करता स्वतःपुरता मर्यादित ठेवायचा आहे आणि विश्वासाने हा एक उपाय करायचा आहे। त्यासोबतच होळी पौर्णिमेच्या रात्री जर महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही सेवा केल्या, महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून जर आपण महालक्ष्मीची आराधना केली तर आपल्या आर्थिक अडचणी देखील सुटत असतात। तशा पद्धतीनेही तुम्ही सेवा वगैरे करू शकतात। आता उपाय कसा करायचा ते बघूया। तर उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। बघा, होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। तत्पूर्वी तुम्ही होळीची जशी तुम्ही पूजा करता तशी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। तर बघा, त्यानंतर काय करायचं, पूजा वगैरे झाली की आपापल्या घरात निघून यायचं। त्यानंतर हा जो नारळ आपण आणून ठेवलेला आहे, हा नारळ आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं। ते जे नाणं आहे ते थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आणि नारळ जे आहे त्याची थोडी शेंडी काढून घ्यायची। आता ह्या नारळाला आणि 1 रुपयाला हातामध्ये घेऊन आपलं संपूर्ण घर फिरायचं आहे। घरामध्ये सकारात्मकता नांदावी अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर आपल्याला जायचं आहे। आता मुख्य दरवाजावर गेल्यानंतर हा नारळ आणि हा जो 1 रुपया आहे ना, तो आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस ओवाळायचा आहे, उतरवायचा आहे, म्हणजे एक प्रकारे आपल्या घराची जी दृष्ट आहे ती निघून जाणार आहे। अशा पद्धतीने आपण 7 वेळेस करायचं। त्यानंतर प्रार्थना करायची की घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल, ज्या काही वाईट गोष्टींचा वावर असेल, मनामध्ये असू द्या किंवा घरामध्ये असू द्या, त्या सगळ्यांचा नायनाट होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हे नारळ आणि हा 1 रुपया जो आहे तो त्या पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे। बघा, शक्यतो होळीच्या ठिकाणी गर्दी कमी झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करा, म्हणजे काय तर कोणाला समजणार नाही। आता कोणाला का समजू द्यायचं नाही, तर याचं असं वेगळं काही कारण नाही, पण म्हणतात ना की काही गोष्टी जर आपण आपल्या पुरत्या मर्यादित ठेवून केल्या तरच त्या फलदायी ठरतात। आणि जर तसं तुम्हाला वाटत असेल तर गोपनीयता ठेवणं गरजेचं आहे। तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। तर स्वामी भक्त हो, अतिशय छोटासा उपाय आहे आणि करायला अजिबात तुम्हाला वेळ लागणार नाही, पण आवर्जून करून बघा। त्यासोबतच बघा, पौर्णिमेच्या दिवशी आता आपण सत्यनारायण करत असतो। मग हा सत्यनारायण कधी करायचा, तर होळीच्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे, कारण होळीच्या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सकाळी 9:56 होत आहे। रविवारच्या दिवशी 24 मार्च 2024 रोजी सकाळी 9:56 पौर्णिमेला प्रारंभ होत असून तो 25 तारखेला म्हणजे 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:30 संपणार आहे। त्यामुळे आपला जो सत्यनारायण आपण करत असतो दर पौर्णिमेला, तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे। तर आता बघा, 24 तारखेलाच तुम्हाला सत्यनारायणाची पूजा मांडणी करायची आहे। आता ही गोष्ट देखील तुमच्या लक्षात आली असेल, तर बघा, आता पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी
इतरही सेवा करत असतो, जसं की कुंकुमार्चन असतं. कुंकुमार्चनही आवश्यक तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच होळीच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका. 16 वेळेस श्री सूक्त म्हणायचं, त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणून कुंकुमार्चन करायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची. त्यासोबतच सत्यनारायण तर आपण करणारच आहोत. या ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे, जी व्यक्ती दर पौर्णिमेला करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही. ज्यांच्या घरामध्ये सतत दारिद्र्य नांदत असतं त्यांनी जर हे उपाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला काहीच महिन्यांमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, अतिशय छोटी माहिती होती परंतु अतिशय महत्त्वाची होती. पौर्णिमेच्या ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला चालूच ठेवायच्या आहे, पण आता होळीचा दिवस असल्यामुळे ज्या काही ॲडिशनल सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या देखील करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ काढायचा आहे. जसं जमणार आहे तशा सेवा करा. असं नाही की मग सणामुळे आम्हाला वेळच भेटला नाही आणि मग आम्ही सेवाच केली नाही, असं होऊ देऊ नका. ज्या काही आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्या करायच्याच असतात. जसं सकाळपासून आपण जे पौर्णिमेला रुटीन ठेवत असतो, जसं की मुख्य दरवाजावर उंबरठा लेपन करणं म्हणा, त्यासोबतच दारामध्ये रांगोळी काढणं म्हणा, ह्या ज्या काही गोष्टी आहे, घरामध्ये गोमूत्र शिंपडणं म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असतात. म्हणून त्या गोष्टी आपल्याला सातत्याने वारंवार करायच्याच असतात. त्या गोष्टींना तुम्ही अंतर देऊ नका, त्या गोष्टी करा. प्लस आपली जी होळीची पूजा आहे किंवा ज्या काही सेवा आहे त्या देखील करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता कायमस्वरूपी नांदेल. त्यासोबतच स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा. हे बघा, एखाद्या महिलेला जर हा उपाय करणं शक्य नसेल, तिचा मासिक धर्म चालू असेल तर तिने तिच्या पतीकडून ही सेवा करून घेतली किंवा घरामध्ये दुसरा कोणी सदस्य असेल तिला सांगितलं अशा कामासाठी करायचं आहे, तर ती व्यक्ती करायला तयार असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही करायला सांगितलं तरीही हरकत नाही. तर चला मग पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.